गोळ्या खाल्ल्या ना एकदम असं तोंड कडू कडू असं वेगळंच विचित्रच पडतं काहीतरी. अयो किती मस्त केले ग. याच्यात तू शेंगदाण्याचा कूट टाकते आपल्याला काय. हा हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मला बरं वाटत नाहीये आणि तसंही आज सुट्टीचाच दिवस आहे. काल गुढीपाडवा झाला. काय माहित माझी 2-3 दिवस झालं खूपच दगदग होते. मला बरं वाटत नाही. मी डॉक्टरकडे जाऊन आले पण मला अजून काही फरक नाही पडलेला आहे. सो आज फुल रेस्ट करणार आहे. पहिले जाऊन आंघोळ करते आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते. आता आंघोळ करून मी फ्रेश झाले. आता उठलं म्हणजे पहिले गोळ्या घेते आणि त्याच्यानंतर मग मी काहीतरी खाते. मला माझ्या ताईचा कॉल आलेला की तिने साबुदाणा वडे केले तर ते खायला बोलवते. मला अशी खास काही इच्छा नाहीये वडे खायचे पण मला वडे खूप आवडतात. तोंडाला अजिबात चव नाहीये तर त्याच्यामुळे काहीतरी चव आली तर मग चांगलं आहे म्हणून मग मी आणि मम्मी वडे खायला जाणार. तिने स्पेशली मम्मीसाठी वडे केलेत का तर मम्मीचा उपवास आहे म्हणून. पण आता तोंडाला चव आली पाहिजे म्हणून मी वडे खायला जाणार आहे. त्याच्या आधी मी गोळ्या घेते आणि नंतर मग ताईकडे जाते. दोन ते 3 दिवस झालं इलेक्ट्रॉल पावडर नुसती माझ्या बॅगेत पडू नये पण मला ती प्यावीशी वाटत नाहीये. पण आज विचार करते किंवा मग उद्या जॉबला जाताना पिईल मी ती. गोळ्या खाल्ल्या ना एकदम असं तोंड कडू कडू असं वेगळंच विचित्रच पडतं काहीतरी. आता मी मम्मीला जास्त पण ना झोपून नाही राहायचंय मला कारण मग त्याने अजून जास्त आळस येतो आणि अंग अजून गरम गरम लागतं. म्हणून मग मी मम्मीला काहीतरी कामात बघते हेल्प करायची की नाही. काल गुढीपाडवा झाला. गुढी खाली उतरवली त्याच्यानंतरचं हे सगळं सामान होतं ते कुणीच उचललेलं नाहीये. मग मी आता आंघोळ वगैरे झाली तर मी आता ते उचलून ठेवते सगळं. थोडासा झाडू मारलाय तर अंग नुसतं थरथर कापायला लागलंय. लाईट लावल्या होत्या का तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं मे बी ब्लॅक ब्लॅक दिसत असेल. आता आम्ही ताईकडे जायला निघालो. ताई काय कुठे लांब नाही राहत, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहते. सो दारं खिडक्या बंद करून घेतल्यात का तर खूप धूळ येते म्हणून. ताईकडे जायला निघाले. उसाचा रस घेतलाय आणि दही घेतलंय. असं रिकाम्या हाती जाऊ नये म्हणून मी उसाचा रस घेतलाय कारण मम्मी पण पिईल आणि ताई पण पिईल. मला तर काही आवडत नाही उसाचा रस आणि ऍक्च्युली तो खूप थंड आहे म्हणून मी खाणार पण नाही. मला जरा माझा घसा दुखल्यासारखं होतं म्हणून. ऊन खूप आहे पण बाहेर. ताईने वाळवण केली. अयो किती मस्त केले ग. किती छान. त्याचा वास पण किती भारी सुटलाय. याच्यात तू शेंगदाण्याचा कूट टाकते. आम्ही नाही टाकत. नाही टाकत आम्ही. दर उसाचा रस. उसाचा रस घे. ए तू फ्रीज कुठे ठेवला. अरे हा हा हा. दर्शन आयुष कोणीच नाहीये.
मम्मी तू का नाही करत गा असं आपल्याला? किती छान दिसत ताई. ते याच्या पिशवीत घातलं ना तू सोऱ्यानी का? मी YouTube वर काय दुधाच्या पिशवीत टाकायचं, स्वच्छ धुवून घ्यायची, दुधाच्या पिशवीत टाकायचं आणि मग असं हाताने करायचं. तू हे असं म्हणजे चकलीचा आकार का नाही दिला? उलट असं चांगलं आहे अगं. अगं ताईला कमी दिला का? काय होत नाही, लय भारी लागतोय. अगं तळले किती चांगलं लागत. हे बरं आहे. तू कस काय आज करायचं ठरवलं? बटाटे घेतले हा. आणि मेन तर चकल्याच लोक जास्त खातात. मला पण याला उन्हाळी वाळवण म्हणतात ना, आपल्या इकडे नाही म्हणते उन्हाळी वाळवण. आपल्याला काय हा बायका कुठे गेलं तर गप्पा मारत असतात. हे बघ ताईकडून आम्ही आलो आणि मी थोड्या वेळ पडले होते, म्हणजे जरा झोपले होते, तर मला बिलकुल बरं वाटत नव्हतं. मग आत्ता उठले. मम्मीने आत्ता म्हणजे मला उठून झाला 10-15 मिनिटं देवपूजा केली आणि सगळ्या घरात ते कापूर वगैरे काय असतं ना ते जाळून त्याचा धूप केलाय सगळीकडे. तर त्याचा धूर झालाय घरात सगळा. लेट मी शो यू. आणि ते उंबऱ्यावर ठेवलंय तिने. असं म्हणतात असं केल्याने घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहते, म्हणून असं केलंय. आज मला बिलकुल बरं वाटत नाहीये आणि त्यात माझ्या मम्मीने नाही, मी पण तिला खूप मदत करू लागली जेवण बनवण्यात. आज 1 मिनिट, माझ्या जेवणाचा हे प्लेट आहे. हा आहे आंब्याचा रस, आंब्याच्या फोडी, चपाती, मसाले भात, भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी. कारण आज आहे स्वामी प्रकट दिन आणि आज मला स्वामींच्या मंदिरात नाही जायला भेटलंय. त्याच्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी देव बाप्पा. आणि मी आता जेवणाला सुरुवात करते. आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मेन थिंग, प्लीज व्हिडिओला बिना लाईक करता जाऊ नका. मला तसंही कळत नाही हो कोणी लाईक केलं कोणी नाही. सो प्लीज 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 तुम्ही लाईक करा. एका लाईकने एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. सो प्लीज तुम्ही लाईक करा आणि या तुम्ही पण जेवायला. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू 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 सो मच.